मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना माझी विनंती आहे की आमच्या तालुका शेगाव वर्जलपूर तालुका शेगाव जिल्हा बुलढाणा ह्या गावामध्ये आज 2 वर्षापासून आमच्यावर अन्याय अत्याचार होत आहे, पण याच्यावर प्रशासन व शासन दुर्लक्ष करत आहे। आम्हाला कुठल्याच प्रकारचा न्यायसुद्धा आम्हाला आतापर्यंत दिला नाही। आम्ही घरकुलं रस्ते हे मागण्या केल्या, प्रशासनाकडे निवेदन दिले, विनंत्या केल्या, परंतु आतापर्यंत कुठलीच कामं मार्गी लागले नाही। उलट आम्हाला ग्रामपंचायतचा सदस्य कमल अशोक गवई हिचा मुलगा यांनी जाणून बुजून आमच्या रस्त्यात अडथळा निर्माण करून उलट आम्हालाच नोटीस दिले की तुम्ही लहान मुलाच्या स्मशानभूमीमध्ये राहता, तुम्ही त्वरित लवकर उठणे द्यावा, अन्यथा ग्रामपंचायतच्या माध्यमातून खर्च वसूल करण्यात येईल। आणि हा ठरावा गट ग्रामपंचायत पंचायत समिती तालुका शेगाव आणि गट ग्रामपंचायत शिरसगाव निळे यांनी ना कुठली चौकशी केली आणि ना कुठला ठरावा घेण्याच्या वक्तीनं आम्हाला विचारपूस केली आणि डायरेक्ट ठरावा घेऊन आमचे जे जागा आमच्यात नसताना ते जागा आमच्यात लावून खोटा ठरावा घेऊन आम्हाला उठवण्याची साजिश केली आहे। तरी आम्ही त्यांना विनंती केली, पहिल्याच नोटीसला द्यायला आम्ही कागदपत्र सर्व व्यवहार केले आणि आम्ही आमच्या त्या जाग्यातले जे काही पुरावे आहेत ते आम्ही त्यांना सादर केले, परंतु तरी ग्रामसेवक आणि गट विकास अधिकारी साहेब यांना संगनमत करून आणि ग्रामपंचायतची टीम यांचा काहीतरी काळा बाजार आहे, तो काळा बाजार आम्ही समोर आणला म्हणून त्यांनी आमच्यावर हा अन्याय अत्याचार करण्याचा सुरू केला आहे। आज दिनांक 4 तारखेपासून आम्ही अमरण उपोषणासाठी बसलेलो आहोत, पण आतापर्यंत आमची कुठली दखल घेतली नाही या प्रशासनानं आणि आम्हाला आतापर्यंत कुठला न्याय नाही भेटला। दिनांक 6 रोजी ग्रामपंचायतचे गट विकास अधिकारी व BDO हे आमच्यासमोर आमच्या समस्या मान्य करायला आले होते, परंतु त्याने कुठल्याच प्रकारचे आमचे जे समस्या होत्या ते कुठल्याच प्रकारचे मान्य केले नाही। उलट आम्हाला ग्रामसेवक धमकी देऊन गेला की माझं काय होत असेल तुमच्याजवळ करून घ्या। हा आमच्याजवळ त्याचा व्हायरल व्हिडिओसुद्धा आहे, परत त्याचा जो काळा बाजार आहे, फोडतोडचा रेकॉर्ड आहे, तो आमच्यासमोर गेला आहे। त्यांचे अहवालसुद्धा आमच्याकडे आलेले आहेत, कलेक्टर साहेबांनासुद्धा अहवाल पाठवलेला आहे। त्या अहवालमध्ये सिद्ध केलेलं आहे की ग्रामसेवक आणि विस्तार अधिकारी हे खोडतोडच्या रेकॉर्डमध्ये आढळले, पण आत्तापर्यंत गट विकास अधिकारी BDO याच्यावर कारवाई का नाही केली। उलट आम्हाला तकलीफ देऊन काल दिनांक 6 रोजी रात्री 3-3:30च्या दरम्यानमध्ये आम्ही इथं उपोषणाला असताना आमचे घर तिकडे गावी तोडून टाकले आणि उलट आमच्यावर धमक्या देऊन राहिले गावामध्ये की ते गावामध्ये जर कधी आले तर त्याला आता मर्डर केल्याशिवाय सोडणार नाही। मी या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो की अगर आमच्या गवई कंपनी या आमच्या उपोषणाच्या पॅनलमध्ये जेवढे बी उपस्थित असतील या पोलीस स्टेशनमध्ये आम्ही निवेदन दिलेलं आहे, लेखी आश्वासन दिलेलं आहे, यापैकी अगर कोणाला बी कमी जास्त झाले तर ग्रामपंचायतची टीम पंचायत समिती हेच जबाबदार राहतील। बस एवढंच बोलतो आणि इथंच थांबतो। धन्यवाद।